परराज्यातील ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीला चंदनजीरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या. न्यायालयानं 26 जुलैपर्यंत सुनावली आहे पोलीस कोठडी. जालना राजूर भोकरदन 753H राष्ट्रीय महामार्गावर परराज्यातील अवजड वाहनांना लुटणाऱ्या टोळीतील 3 जणांना चंदनजीरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान आज या आरोपितांना न्यायालयानं हजर केले असता न्यायालयानं 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जालना राजूर रोडवर परराज्यातील अवजड वाहने चालतात. या अवजड वाहनांवर दगडफेक किंवा रात्रीच्या वेळेस गाड्या आडव्या लावून चालकांना लुटमार करण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढत चालल्या. काल दिनांक 23 जुलै रोजी मध्यरात्री 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास राजस्थान राज्यातील 2 ट्रक चालकांच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून पाठलाग करून लुटमार करत असताना ट्रक चालकांनी जीव वाचवण्यासाठी सूरज पेट्रोलियममध्ये आश्रय घेतला. दरम्यान पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही टोळी कैद झाल्यानंतर चंदनजीरा पोलिसांनी अवघ्या काही तासात रवी देविदास जाधव राहणार पठार देवळगाव, तानाजी कारभारी कंठाळे राहणार तुपेवाडी, विलास तुकाराम पवार राहणार बावणे पांगरी या 3घांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून लुटमारीतील रक्कम 16,000 आणि स्कॉर्पिओ जप्त केली आहे. दरम्यान या आरोपितांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे. सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक MB स्कॉट, रवी देशमुख, मनसुख बेताळ, कृष्णा तंगे, प्रशांत देशमुख, राजेंद्र ठाकूर, राजेंद्र पवार, जोहर सिंग कलानी, साई पवार, रवी देशमुख, नवनाथ पाटील, सागर खैरे आणि चालक संग्रामसिंग ठाकूर, काकासाहेब बोट यांनी केली आहे. दिनांक 23/7/2025 रोजी म्हणजे काल फिर्यादीनामे राजेंद्र कुमार रामप्रसाद कसवा, वय 40 वर्षे, व्यवसाय ट्रक चालक आहे, राहणार अंकिसर, हा राजस्थान राज्यातला आहे. हा परवा रात्री ट्रक मानदेवगावकडून जालन्याकडे ट्रकवर येत असताना त्याला मानदेवगावजवळ स्पीड ब्रेकरजवळ काही 3 लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या लक्षात आलं की हे गुन्हेगार दिसतात. त्याच्यामुळे त्यांनी गाडी थांबवली नाही. त्यांनी गाडी स्पीडने पुढे घेतली. ते त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे आले. त्याच्यानंतर पुढे ट्रक चालवत असताना पुन्हा त्याच्या ओळखीचा एक ड्रायव्हर भेटला. या आरोपींनी त्याला ओव्हरटेक करून अडवू नये म्हणून दोघांनी ट्रक शेजारी लावल्या. एक सोबत घेऊन चालले, म्हणजे त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाऊ दिलं नाही. आणि त्या समोर एक टोल नाका आहे भारत पेट्रोलियमचा, ते तिथपर्यंत ते कसे तरी आले आणि तिथं ते येऊन पंपामध्ये गाड्या त्यांनी घातल्या आणि पळायला लागले. तर त्यांनी त्या ठिकाणी आरोपी आल्यानंतर त्यांनी तिथं त्यांना गाडीची मोडतोड केली, मारहाण केली त्यांना आणि त्यांच्या जवळील 16,000 रुपये जबरीने काढून घेतले असं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानंतर आम्ही तात्काळ त्याची पूर्ण कहाणी ऐकून तपासाला गती देत माननीय पोलीस अधीक्षक बन्सल सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी सर आणि माननीय उपयोगी पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी सर यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शन व सूचनांनुसार सदर आरोपींचा शोध घेणे सुरू केले. तपास चालू असताना आम्हाला आरोपी रवी देविदास जाधव, वय 32 वर्षे, राहणार पठारे देवगाव, त्याच्यानंतर दुसरा तानाजी कारभारी कठाळे, वय 27 वर्षे, राहणार तुपेवाडी आणि विलास तुकाराम पवार, वय 29 वर्षे, राहणार बावणे पांगरी, सगळे तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. आम्ही त्यांना शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ किंमत 15 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे आणि आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. अजून उर्वरित तपास सुरू आहे.